नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडे. नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईमध्ये येणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मोदी मुंबईमध्ये येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 19 जानेवारीला बहुप्रतीक्षित दहिसर ते डीएन नगर मेट्रो 2A आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7चं लोकार्पण होणार आहे. 2A लाईनवरील अंधेरी वेस्ट स्टेशन हे वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मेट्रो लाईनवरील डीएन नगर स्टेशनशी इंटरकनेक्टिंग असेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे आणि त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचंही उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान मोदींचा हा कार्यक्रम सोहळा म्हणजे आगामी पालिका निवडणुकीची चाहूल असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. अंधेरी ते दहिसर, अंधेरी पश्चिम ते पोईसर या 2 मेट्रोच्या लाईन 19 तारखेला लोकार्पण होणार आहे. मुंबई म्हणजे समुद्राने वेढलेली मुंबई आहे. त्या समुद्राच्या पाण्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया न करता जातंय. शिवसेना उद्धवजींची 25 वर्ष केवळ बोलगेवडेपणा करते. त्या सगळ्या निविदांना अंतिम मान्यता देऊन कोर्टाच्या अधीन राहून वर्क ऑर्डर दिल्या गेल्यानंतर 28,000 कोटीच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्र जे मुंबईला आवश्यक आहे, पर्यावरणपूरक आहे, त्या कामाचं भूमिपूजन होत आहे. मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची आवश्यकता आणि मागणी 6,000 कोटीचे 400 रस्ते आणि चांगल्या दर्जाचे कंत्राटदार मुंबई महापालिकेत पहिल्यांदा येऊन करणार आहेत, त्याचं भूमिपूजन आहे. 52 ठिकाणी आपलं दवाखाना मुंबईकरांच्या सेवेत येतोय. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत, ती म्हणजे तळेगाव दाभाडे इथं पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत भर दिवसा दरोडा टाकण्यात आलेला आहे आणि या दरोड्यामध्ये तब्बल 10.5 लाखांचा ऐवज लुटण्यात आलाय. आणि या घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. दिलीप मुथा यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे आणि त्यावरून गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. मुथा यांच्या घरामध्ये 4 दरोडेखोर शिरले होते. शस्त्राचा धाक दाखवत त्यांनी 3.5 लाख रुपयांची रोकड आणि सोने चांदीचे दागिने असा 10.5 लाख रुपयांचा ऐवज लुटलाय. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे दरोडेखोर कैद झालेले आहेत आणि पोलिसांकडून या दरोडेखोरांचा शोध घेणं सध्या सुरू आहे. तिकडे मावळमधील चांदखेड येथे ग्रामदैवत संत रामजी बाबा यांच्या जत्रेत गावात दहशत करण्यासाठी स्थानिक गावगुंडांनी हवेत गोळीबार केला. यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि या संपूर्ण गोळीबाराचा प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. हवेत गोळीबार केल्यानंतर हे गावगुंड पसार झाले. घटनास्थळी परंदवाडी शिरगाव पोलीस दाखल झालेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. तर काही संशयित नावं पोलिसांच्या तपासात समोर आलेली आहे आणि त्याचनुसार हा तपास केला जातोय. आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात जात भेट घेतली. यावेळेला त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मुंबईच्या महालक्ष्मी रेस कोर्सवर पहिला अधिकार मुंबईकरांचा असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नाही किंवा मग आदित्य ठाकरेंच्या पेंग्विन सेनेचा नाही असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावलाय. रेस कोर्स कुठे शिफ्ट करायचा आहे ते महापालिकेनं प्रस्ताव द्यावा, त्यानंतर आम्ही आपली प्रतिक्रिया देऊ असंही शेलार यांनी म्हटलं. महानगरपालिकेतल्या स्वीकृत सदस्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पालिकेतील स्वीकृत सदस्य संख्येच्या बाबतीत निर्णय झाला असून यापुढे पालिकेत स्वीकृत सदस्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते. धनुष्यबाणावर निवडणूक आयोगात फैसला झालेला नाहीये. धनुष्यबाणाबाबत पुढील सुनावणी ही 17 जानेवारीला होणार आहे. उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुखपद हे बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आलेला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली आणि यावेळेला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वकील महेश जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच आक्षेप घेतलाय.
राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षात नवी तारीख मिळालेली आहे. आता पुढील सुनावणी महिनाभरानंतर म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला होणार आहे. 14 फेब्रुवारी नंतर सत्ता संघर्षावर सलग सुनावणी होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कृषी प्रदर्शनातनं पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा अजित पवारांनी बावनकुळेंना दिलाय. तसंच शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही अशा शब्दात चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदला इशारा दिलाय. उर्फीबद्दल अमृता फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य माध्यमात मोडतोड करून दाखवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांनी सकाळी झोपून उठल्यावर टोमणे मारणं बंद करावं आणि जेलमधून शिकून आलेली भाषा वापरायची बंद करावी असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय. महाराष्ट्राची जनता टोमण्यांना कंटाळली असून सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेच्या हिताची चर्चा करावी असंही ते म्हणाले. अजित पवार मला उपटसुंभ म्हणाले. हो, मी उपटसुंभ आहे. पवार कुटुंबाला उपटून टाकणार अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर पलटवार केलेला आहे. पवार कुटुंबांना गरिबांना सत्तेपासून दूर ठेवल्याची टीका त्यांनी केली. एसीबीची नोटीस मिळालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांच्या पापाचा घडा भरल्याचं विधान आमदार रवी राणांनी केलेलं होतं. यावर उत्तर देताना नितीन देशमुख यांनी येत्या निवडणुकीत कुणाच्या पापाचा घडा भरलाय ते दिसून येईल असं म्हटलंय. जे माझ्या विरोधात वक्तव्य करतायत ते बिन तेलाचे दिवे असून उगीच फडफड करत असल्याचा पलटवार रवी राणा यांनी केलेला आहे. कायद्याच्या विरोधात जो काम करेल त्याच्यावर कारवाई करण्याची पूर्ण ताकद शिंदे फडणवीस सरकारमध्ये असल्याचं देखील ते म्हणाले. नितीन देशमुख यांनी किरीट सोमय्यांवर टीकास्त्र सोडलंय. स्वतःची मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर घेतली म्हणजे बेहिशेबी मालमत्ता गृहीत धरली जात असेल तर सोमय्यांचं घर मीच घेऊन दिलंय अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाचे युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकण भवनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युतीचे अनेक नेते उपस्थित होते. दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूरला सिद्धिविनायक मंदिरामध्ये विशेष वागणूक देत दर्शन घेण्यासाठी मदत करणं एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच भोवलेलं आहे. एकता कपूरला दर्शनासाठी विशेष वागणूक दिल्याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला मेमो देण्यात आलेला आहे. अध्यात्म आणि धर्म या दोन गोष्टींवर पर्यावरण विज्ञान निर्भर आहे. विज्ञान कुठेतरी थांबणार आहे मात्र धर्म कधीही थांबणार नाही. त्यामुळे अध्यात्मातून राष्ट्र निर्मिती होणार असल्याचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण अतिशय महत्त्वाची बघणार आहोत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज आणि उद्या सुनावणी पार पडणार आहे आणि यामध्ये कर्नाटकच्या अंतरिम अर्ज क्रमांक 2A वर सुनावणी होऊ शकते. पण न्यायालयाच्या खंडपीठात पुन्हा कर्नाटकच्या न्यायमूर्ती नागरत्ना यांचा समावेश असल्यानं सुनावणीबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. कर्नाटकनं फेरविचार याचिका दाखल केलेली आहे आणि अंतरिम अर्ज क्रमांक 12A नुसार त्यांनी महाराष्ट्राची याचिका सर्वोच्च न्यायालय स्वीकारू शकत नाही. हा दावा न्यायालय चालवू शकत नाही असा आक्षेप घेतला गेलेला आहे. त्यामुळे आता या अर्जावरची सुनावणी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात ब्रह्मानंद पडळकर यांच्या समर्थकांकडून दुकान आणि घराची तोडफोड करण्यात आली होती आणि या प्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या मंजरत ते आळशेवाडी या गावांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवर पूल नसल्यानं चप्पूवरून जीव घेणा प्रवास सुरू आहे. अनेक वर्षांपासून पूल करण्याची मागणी केली जाते. प्रशासन मात्र याची दखल घेत नाहीये. नालासोपारा पूर्वेकडील जाबरपाड्यात अनधिकृत चाळी निर्माण झालेल्या आहेत. दरम्यान या ठिकाणी रस्ते आणि गटारीची सुविधा नसल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. औरंगाबादच्या सिल्लोड कृषी महोत्सवात 2 दिवस राज्यस्तरीय बैलगाडा शर्यती सुरू असून राज्यभरातल्या बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ देवस्थानाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. सोलापुरातली सिद्धेश्वर यात्रा आजपासून सुरू होत असताना मंदिरासमोरील रस्ता अजूनही दुरुस्त करण्यात आलेला नाही. या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये ड्रेनेजचं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. संस्कृती प्रतिष्ठान आयोजित 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी विजेत्याला दिली जाणारी मानाची चांदीची गदा खासदार अशोक अण्णा मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली. या गदेचं पारंपरिकरित्या पूजन करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातली हवा प्रदूषित असल्याचं समोर आलेलं आहे। या हवेचा मानवी फुफ्फुसावर कसा परिणाम होतो हे अभ्यास करण्यासाठी पिंपरीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं कृत्रिम फुफ्फुस असलेले फलक लावण्यात आलेले आहेत। महाड पोलादपूर दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील सावित्री पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे। या पुलाच्या 2 कॉन्क्रीट स्लॅब मधील एक्सपान्शन जॉईंट खराब झाल्यानं अपघाताचा धोका निर्माण झालाय। नाफेडचं रजिस्ट्रेशन होऊन 1 महिना झालाय, मात्र अद्यापही शासनाकडून तूर खरेदी हमीभाव आधारभूत केंद्र सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांनी नाफेडच्या प्रतीक्षेतील तूर व्यापाऱ्यांना द्यायला सुरुवात केली आहे। मालेगाव तालुक्यातील बोरी आंबेदरी बंदिस्त पाईपलाईन आंदोलन पुन्हा चिघळलेलं आहे। कामाला विरोध करणाऱ्या 15 शेतकरी ग्रामस्थांना ताब्यात घेऊन जात असताना एका आंदोलकाची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सलग 3 वर्ष स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पुरस्कार घेणाऱ्या खेड नगरपालिकेच्या कचरा गाड्यांची दुर्दशा झालेली आहे। फुटलेल्या काचा, मोडके दरवाजे, गळका हौद अशा या गाड्या चालवताना चालकही जीव मुठीत घेऊन चालवत असल्याचं दिसून येत आहे। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील रोहडा गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थांना भर रस्त्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात। वारंवार मागणी करून देखील स्मशानभूमी मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। रत्नागिरीतल्या चिंचघर प्रभुवाडीच्या नारंगी नदीत मासे पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मगर अडकल्याची घटना घडलेली आहे। 2 तासांच्या प्रयत्नानंतर या मगरीला जीवदान देण्यात आलंय। राजगुरुनगर शहरात सर्वत्र डुकरांचा धुडगूस दिसून येतोय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। डुकरांमुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधी होत असल्यानं पालिकेनं त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाशिमच्या कारंजा शहरातल्या गुरु मंदिरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं। संस्थांच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आलाय। उल्हासनगर जवळील म्हारळ गावातून जाणाऱ्या कल्याण मुरबाड नगर या राष्ट्रीय महामार्गाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे। यामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्यानं अपघाताच्या घटना देखील घडत आहेत। उल्हासनगर शहरातनं वाहणाऱ्या वालधुनी नदीत वैभव पान पाटील या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाय। वैभवनं आत्महत्या केली आहे की त्याची हत्या झाली आहे याचा पोलीस सध्या तपास करतायत। पालघर बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये कंपनीला भीषण आग लागली होती। प्लॉट नंबर 6 मधील नोवा सन्स या कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। पुण्याच्या वारजे इथं 6 दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पिंपरीच्या हनुमान बिल्डिंगमध्ये सिलेंडरचा भडका उडाल्यानं घराला आग लागल्याची घटना घडली। या घटनेमध्ये घर पूर्णपणे जळून खाक झाले। मावळमधल्या 9 लाख उमरे इथल्या शेतातील गोठ्याला आग लागल्यानं 3 बैलांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 बैल 80% भाजल्यानं गंभीररित्या जखमी झाले। अनेकांना फोन लावून पोलीस अधिकारी बोलतोय म्हणत धमकी देणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला बुलढाणा पोलिसांनी गोंदियातून ताब्यात घेतलं। फोनद्वारे अधिकारी असल्याची बतावणी करत या भामट्यानं अनेकांना काहींना हजारो रुपयांची लूट केल्याचं समोर आलं। बीडच्या माजलगाव शहरात वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर फळ विक्री आणि भाजीपाला विक्री करणाऱ्या 15 हातगाडा मालकांना त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि या कारवाईनं रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्यांचे धाबे दणाणले। बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत येथे कत्तलखान्यावर धाड टाकून पोलिसांनी गोवंशीय 45 जनावरांची सुखरूप सुटका केली। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे पोलिसांनी चोर सोडून संन्यासाला फाशी दिल्याचा प्रकार सुरू असल्याचं समोर येत आहे। नारळ सोलण्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या कोयत्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होतीये। पुण्यातल्या बोहरी आळीमध्ये कोयता विक्रेत्यांवर कारवाई करत तब्बल 150 कोयते जप्त करण्यात आलेले आहेत। वाहनाच्या खरेदी विक्री व्यवहारातून नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याचा प्रकार समोर आलाय। सविता गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परभणीच्या रहीम खान आणि जाफर खान यांच्यासोबत ट्रक खरेदीचा व्यवहार केला होता। उरण तालुक्यातल्या धितुम गावात घरफोडीचा प्रकार घडलाय। सुभाष ठाकूर यांच्या घरातनं रोकड आणि सोनं चांदी लंपास करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून पडल्यानं 9वीत शिकणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली। टीना सतीश तुळसकर असं या जखमी झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी। जोशीमठ इथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कॅबिनेट सचिवांनी सर्व संबंधित यंत्रणांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत। बाधित झोनमधील रहिवाशांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवावं, धोकादायक इमारती लवकर पाडण्यात याव्यात अशा सूचना करण्यात आल्या। आणि याच पाडकामाबाबत जोशीमठ इथं सकाळी 9:30 वाजता सगळ्या लोकप्रतिनिधींसोबत बैठक होतीये। या बैठकीमध्ये पाडकामाचा निर्णय घेतला जाणार आहे आणि तोपर्यंत कोणतीही तोडफोड होणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय। जोशीमठ इथे एकूण 723 इमारतींना तडे गेलेले आहेत, त्यात 86 इमारती असुरक्षित घोषित करण्यात आल्या।
पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत ती म्हणजे अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेता शिजान खान याच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा वसई न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। गेल्या सुनावणी दरम्यान शिजानच्या वकिलानं निर्दोषत्वाची बाजू मांडताना धक्कादायक दावा केला की तुनिशा आत्महत्येपूर्वी अली नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती आणि आत्महत्येपूर्वी तिनं व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी ती बोलली सुद्धा होती। त्यामुळे आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया 100 गाव 100 बातम्यांना। माथेरानमधील रेसक्रॉस मैदानावर घोड्यांच्या शर्यती पार पडल्या। इथले ज्येष्ठ अश्वपालक खलील महाबळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या स्पर्धेत राज्यभरातल्या शेकडो घोडेस्वारांनी सहभाग घेतला। अंबरनाथमध्ये एका डॉक्टरची महागडी दुचाकी घराच्या पार्किंगमधून चोरल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त गारठा आहे। जिल्ह्यात सर्वात निचांकी तापमानाची नोंद झालेली आहे। हवामान विभागानं पुढचे काही दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव इथल्या घरात चोरीची तक्रार करण्यात आली होती। ही चोरीची तक्रार देणाराच चोर निघाला असून त्यानं कर्जबाजारीपणा पायी ही चोरी केल्याचं सांगितलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाचेड यांचं काल रात्री 10:30च्या दरम्यान निधन झालंय। छाचेड यांनी पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरची अनेक संघटनात्मक पदं भूषवलेली होती। जुना पुणे मुंबई महामार्गावरील तळेगाव जवळील पांडवकालीन घोरावडेश्वर डोंगर माथ्याच्या 150 फूट खोल दरीत पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। लक्ष्मण पुजारी असं या तरुणाचं नाव आहे। पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये पनवेल सायन रस्त्यावर अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत आणि अंधाराचा फायदा घेत इथं लुटमारीचे अनेक प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। पुणे मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या गरोदर रेल महिला प्रवासीला तळेगाव स्टेशनवर अचानक प्रसूतीच्या कळा आल्यावर रेल प्रवासी यांची धावपळ सुरू झाली। मात्र सुदैवानं मावळातील शैलजा पाचपुते आणि अंजली चव्हाण या 2 जिगरबाज महिलांनी या गरोदर महिलेची प्रसूती तळेगाव रेल्वे स्टेशनवर सुरक्षितपणे केली। राज्यातल्या मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांचं सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यानुसार आतापर्यंत राज्यातल्या सगळ्या विमानतळांवर कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांची संख्या 14 इतकी झालेली आहे। विमानतळावर परदेशातून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग केलं जात आहे। 2% प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेतले जात आहेत। सिरमच्या कोरोनावरील कोवोवॅक्स लसीला विभिन्न वर्धक मात्रा म्हणून परवानगी देण्याबाबत निर्णय होऊ शकतो। केंद्रीय औषध नियामक प्राधिकरणाची तज्ज्ञ समिती आज याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे। जॉन्सन बेबी पावडरबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होतीये। एफडीएनं बेबी पावडरच्या वितरणावर लावलेल्या बंदीबाबत हायकोर्ट निर्देश देणार आहे। नव्या नियमावलीनुसार राज्य सरकार पुन्हा नव्यानं चाचणी करणार का हे पाहावं लागेल।